दारू पिऊन रोज शिवीगाळ करून त्रास देत असल्याने त्याच्या भीतीने आपलं कुटुंब घरातून बाहेर न निघता घरातच कडी लावून बसत होतं। त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर सख्या भावानंच भावाचा दोरीनं गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सावडी तालुका करमाळा परिसरात टाकला। अखेर याचा तपास करमाळा पोलिसांनी पूर्ण केला असून संबंधित आरोपीस ताब्यात घेतलाय। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील मयत व्यक्ती आहे। तर या व्यक्तीचा करमाळा तालुक्यातील सावडी या ठिकाणी निर्घुणपणे खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार 27 फेब्रुवारी 2019 रोजी उघडकीस आला होता। संबंधित मयताची ओळख पटू नये म्हणून पेट्रोल टाकून त्याला जाळण्यात आलं होतं। यशवंत रामभाऊ घोडके असं या मयत व्यक्तीचं नाव आहे। तर या प्रकरणी सुखदेव रामभाऊ घोडके हा संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे। 27 फेब्रुवारी रोजी सावडी तालुका करमाळा या शिवारातील शेती गट क्रमांक 497 मध्ये हा प्रकार घडला। एका अनोळखी पुरुषाचं अर्ध जळालेलं मृत शरीर आढळून आलं होतं। त्यानंतर घटनास्थळी करमाळा पोलिसांनी भेट दिली। यावेळी त्याच्या वर्णनावरून तपास सुरू करण्यात आला। तपास करत असताना मृत शरीरा शेजारी साईनाथ कंपनीची पाण्याची बाटली मिळाल्यानं बीड पासून अहमदनगर पर्यंत तपास गतीनं सुरू करण्यात आला होता। पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, बजरंग बोराटे, प्रवीण साठे, समीर खैरे, मंगेश पवार, योगेश चितळे, प्रदीप पर्वते यांच्या पथकानं चिलवडी, कर्जत, राशीन परिसरात तपास करत असताना संबंधित वर्णनाचा व्यक्ती चिलवडी येथून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर शेजारी चौकशी केल्यानंतर घटना घडली त्या दिवशी एक गाडी त्या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली। त्यावरून भावांकडे चौकशी केली। त्यात एकावर पोलिसांना संशय आला असून त्याची कसून चौकशी केल्यानंतर सुखदेव याने आपण खून केला असल्याचं कबूल केलं। त्यानंतर त्याला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याला न्यायालयात उभं केल्यानंतर त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे करतायत। याबाबत अधिक माहिती पाडुळे यांनी दिली। पण पुढे तपासामध्ये असं लक्षात आलं की ते रखेलच चौकशी करत होती की हे लोक रखेला आणि त्याचा जो मानलेला नवरा मयत यशवंत घोडके हे ज्या ठिकाणी सेंटरिंगची कामं करायला जायचे राशीनमध्ये वगैरे, तिथल्या ठेकेदाराकडे आम्ही जाऊन चौकशी केली। ते रखेलचा तिथं फोन आलेला। मग ते ठेकेदारांनी सांगितलं तुम्ही स्वतःच इकडे या आणि चौकशी करा। मग ते आल्यानंतर आमच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन माझ्याकडे आणलं आणि मग मी तिला इंटरगेट केलं, तिला विचारपूस केली। तर विचारपूस करताना 1 तास 1.5 तासाच्या विचारपूसमध्ये लक्षात आलं की ह्या बाईचा त्यात काही संबंध नाही। एक बाई इनोसंट वाटली आणि त्या बाईनंच उलट याला त्या 14-15 वर्ष सांभाळलेलं दिसून आलं। कारण हा मयत जो आहे मयताच्या थोडं डोक्यामध्ये काहीतरी वेडसरपणा होता, त्याच्या औषध गोळ्या चालू होत्या। मग ती रखेलवरचा आमचा संशय दूर झाला आणि त्यानंतर मग आम्ही जे काही सिम्पटम्स घडलेले होते ते आम्ही शोधायला सुरुवात केली की मयताचा भाऊ ह्याचा 2 नंबरचा जो भाऊ आहे सुखदेव नावाचा, वर्ष झालं 45, हा त्या दिवशी मयत घडलं किंवा अंत्यविधी झाला त्यावेळेस तो रडलाही नव्हता। दुसरी गोष्ट, हा भाऊ त्या ठिकाणी मयत घडल्यापासून नंतर कामावर कुठंच गेला नव्हता, घरात बसूनच होता। आणि आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्याच्याकडे जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलला लाईट नव्हती आणि घटनास्थळावर जो डेड बॉडी घेऊन आलेला व्यक्ती होता त्याच्याही गाडीला लाईट नव्हती। ह्या काही घटनांवरनं आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडं विचारपूस केली तर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। मग त्यांनी आम्हाला सांगितलं गुन्हा कसा केला। ह्याच्या गुन्ह्याचं करण्याचे कारण त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की माझा भाऊ दारू पित होता, मी पण स्वतः दारू पितो। प्रतिनिधी शीतलकुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर।